नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत संतापले, पालक सचिवांच्या कामगिरीवर नाराजी, मंत्री धनंजय मुंडेही होते अनुपस्थित। एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार, मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल। अरविंद केजरीवालांनंतर अण्णा हजारेंनी ठाकरेंनाही सुनावले, म्हणाले ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाचे जग। मनोज जरांगे, वाळू माफियांची गाडी वापरतात त्यांच्यावर तडीपारीची नव्हे तर मकोका अंतर्गत कारवाई करा, लक्ष्मण हाकेंची मागणी। आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ममता स्वबळावर लढणार, संजय राऊत म्हणाले तृणमूल काँग्रेस इंडिया ब्लॉकचा भाग, काँग्रेसशी चर्चा करावी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। ऑनलाईन पद्धतीने 7,51,000 रुपयांची फसवणुकीतील पूर्ण रक्कम बीड पोलिसांनी तक्रारदारास परत केली आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारदार श्री प्रकाश पोपट मुंडे राहणार हिवरडा तालुका भूम जिल्हा धाराशिव हल्ली मुक्काम आदर्शनगर बीड यांना फेसबुकवरील लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन मंजू देवी यांनी शेअर मार्केटिंगबद्दल माहिती देत तक्रारदार यांना काही शेअर्स खरेदी करण्यास भाग पाडले। खरेदी केलेल्या शेअर्सचा नफा हा कमी कालावधीत जास्त दाखवल्याने तक्रारदार यांनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲडमिन मंजू देवी यांच्याकडे वेळोवेळी एकूण 7,51,000 रुपयांचे शेअर्स खरेदी केले। खरेदी करण्यात आलेल्या शेअर्सचा नफा हा तक्रारदारांना त्याच्या प्रोफाईलवर एकूण 18 लाख असा दिसून आलेला होता। तक्रारदार यांनी सदरची रक्कम विड्रॉल करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली असता त्यांची रिक्वेस्ट अमान्य करण्यात आली। उलट त्यांना 18 लाख मिळवण्यासाठी 10% टॅक्स भरावा लागेल असे सांगण्यात आले। यावरून त्यांनी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तशी लेखी तक्रार दिनांक 29/4/2024 रोजी सायबर पोलीस ठाणे बीड येथे दिली। मुंडे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे बीड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून घेतलेले एकूण 7,51,000 रुपये तक्रारदार यांच्या खात्यामध्ये परत मिळवून दिले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गात, पोलीस निरीक्षक श्री घोडके, पोलीस उपनिरीक्षक कासले यांच्यासह सायबर पोलीस ठाणे येथील सर्व टीमने केली। आणि आता बातमी एका सुरक्षा रक्षकाच्या प्रामाणिकपणाची। प्रवासादरम्यान हरवलेले सोन्याचे झुंबर जिंतूर आगारातील सुरक्षा रक्षक शेख समी यांनी प्रामाणिकपणाने परत केले। परिवहन महामंडळाच्या बसमधून छत्रपती संभाजीनगर येथील सौ अनिता राहुल गायकवाड या परभणी ते जिंतूर दरम्यान प्रवास करीत असताना त्यांच्या कानातील सोन्याचे झुंबर अंदाजे किंमत 35,000 बसमध्येच पडले। सदरील बस ही आगारात आल्यानंतर सुरक्षा रक्षक शेख समी यांना ते सोन्याचे झुंबर सापडले। त्यांनी ते लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत कल्पना दिली। त्यानंतर शहानिशा केल्यानंतर सौ अनिता यांचे बंधू प्रवीण वाकळे यांच्याकडे इंधन लिपिक गुणीरत्न वाकोडे यांच्या उपस्थितीत सदर झुंबर परत केले। तर सुरक्षा रक्षक शेख समी यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। माजलगाव शहरातील सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या राजस्थानी समाजाच्या स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी 5 ते 7 गुंडांनी घुसून उभा असलेला स्वर्गरथ फोडून टाकत धुडगूस घातला व रथाचे चालक सय्यद बाबू सय्यद उस्मान यांना मारहाण करण्यात आली। रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सय्यद बाबू हे स्वर्ग रथामध्ये बसलेले असताना दोघा जणांनी पाठीमागील बाजूने स्मशानभूमीत प्रवेश करत मोटारसायकलची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला असता यावेळी आवाज आल्याने बाबू यांनी मोठ्याने कोण आहे असा आवाज दिला। कोण आहे असे म्हणताच गाडीच्या बाजूला उभा असलेल्या 3-4 जणांनी स्वर्ग रथाच्या काचा फोडल्या। यावेळी 2 दगड लागल्याने सय्यद बाबू यांच्या हाताला चांगलाच मार लागला, तर काही जणांनी मोटारसायकल पेटवून दिली। सय्यद बाबू मोठ्याने ओरडले, त्यामुळे ते गुंड पसार झाले। त्यानंतर सय्यद बाबू यांनी पाणी टाकून मोटारसायकलची आग विझवली। तर सय्यद बाबू व काही जण घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्या गुंडांनी पुन्हा परत येऊन मोटारसायकल पेटवून दिली। यात मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली। सय्यद बाबू यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परळीजवळील सिरसाळा येथे दुकान लावण्याच्या कारणावरून 2 गट एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात तुफान राडा झाला व यामध्ये एक बुलेट गाडी पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला। परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आठवडी बाजार भरलेला असताना बाजारात विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी
चिकन शॉप चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली। या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण होऊन दोन गट आपापसात भिडले आणि त्यानंतर त्यांच्यात लाठ्याकाठ्याने तुफान हाणामारी झाली। दरम्यान बाजूलाच उभ्या असलेल्या बुलेटवर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले। यामुळे बाजारपेठ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे। दिनांक 8 ते 9 फेब्रुवारी दरम्यान तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराणा तायक्वांदो कराटे अकॅडमी बोरगाव मंजू अकोलाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे। परशुराम नाईक विद्यालय, माउंट कार्मेल इंग्लिश स्कूल, रेनबो इंग्लिश स्कूल या शाळेतील यथार्थ वानखडे, जुनेद देशमुख, दर्श दळवी, आयुष मोहोड, सिद्धार्थ खिलारे, कृष्णा देशमुख, प्रथमेश वसू, आर्यन वानखेडे, श्रेया गावंडे, ईश्वरी दाते, साची लांजेवार, मुक्ता राजनकर, अक्षरा भटकर, ज्ञानेश्वरी सुरजुशे या विद्यार्थ्यांनी नेपाळ, बांगलादेश, बंगाल, विशाखापट्टणम अशा बलाढ्य स्पर्धकांवर मात करत आपापल्या गटांमध्ये गोल्ड मेडल पटकावले आणि आपले आईवडील, शाळा, प्रशिक्षक, जिल्हा, राज्य व देशाचे नाव रोशन केले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्याबद्दल कराटे प्रशिक्षक संतोष जाधव, प्रशिक्षिका चंचल दाते, मुख्याध्यापक मनोज आगरकर सर, मुख्याध्यापिका मौसमी पागृत व सरिता मॅडम, संस्था अध्यक्ष धनराज पागृत आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी या ठिकाणी सिद्ध संत मीराबाई आईसाहेब यांच्या 27व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी हबप राधाताई महाराज आईसाहेब यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। यावेळी संत मीराबाई आईसाहेब संस्थान येथील बाल कीर्तनकारांनी काल्याच्या कीर्तनामध्ये बालभजनी मंडळांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा बीडच्या मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर संजय तांदळे यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गौडगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्याविरुद्ध पाथरी पोलिसांनी कारवाई केली आहे। गौडगाव येथील नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाल्यानंतर याची दखल घेत बीट जमादार धस आणि पोलीस नायक सुरेश कदम यांनी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली। युवा दर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे, पाथरी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।